नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारने वाहतुकी संदर्भात कायदा पास केल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की देशभरातील सर्व ट्रक ड्रायव्हर हे संपावर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे खास करून पेट्रोल पंपावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। आणि पेट्रोल पंपावर तुम्ही बघू शकता या रांगा लागलेल्या आहेत। तर आपण पहिल्यांदा जे सहकारी रांगेमध्ये नंबर आहे त्यांना बघूया की पेट्रोल संपतंय आणि हा नवीन कायदा जो आलेला आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्याच्यामुळे भाजीपाला वगैरे सगळे ट्रक ड्रायव्हर संपावर गेलेत। हा केंद्र सरकारचा निर्णय हा चुकीचा आहे। हा कायदा मेन चुकीचा आहे, कारण हा हिताने कायदा घेतलेला आहे। हा ना ड्रायव्हरच्या हिताचा ना कोणाच्या हिताचा। याला 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंड आहे। हा कुठल्या हिशोबाने कायदा काढला असला पुऱ्या जनतेच्या चुकीचा कायदा काढला जनतेसाठी। आणि पेट्रोल आपल्याला मिळेल की नाही 4-5 दिवस माहिती नाही, परंतु आज बटाटा काल 20 रुपये किलो होता, आज 30 रुपये किलो झाला आहे। त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या ही परिस्थिती एकदम 4 दिवसांनी एकदम गंभीर होणार आहे एकदम, कारण हे आता गॅसवाले डिझेलवाले पेट्रोल कोणतरी सगळी पूर्ण गाड्यासाठी केले आहे। आणि HPCL 2 दिवसांनी घरगुती गॅस आहे HPCL हा सुद्धा बंद मिळणार नाही। सगळ्या गाड्या इथं उभ्या आहेत HPCL कंपनीच्या बाहेर। तुम्ही कुठले? मी निलेशवाडी भूषण, एक ट्रक ड्रायव्हर आहे। ट्रक ड्रायव्हरच आहेत HPCL ड्रायव्हरच्या आणि खरोखर सुंदर असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही ह्या कायद्याच्या संदर्भात केंद्र शासनाने जो कायदा केलेला आहे तुम्ही काय सूचना द्याल की हा कायदा योग्य आहे की अयोग्य आहे? याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? का हा कायदा महत्त्वाचा आहे? हा कायदा जीवन चुकीचा आहे। हा कायद्यामध्ये बदल झाला, हा कायदा पुरा स्टॉपच झाला पाहिजे। कारण हे जर हा कायदा बदलला नाही तर कोण गाड्या चालवणार, गाड्यासाठी ड्रायव्हर गाड्या उभ्या करून सगळे घरी गेलेले आहेत प्रत्येक जण। आणि पूर्ण हे जर नाही चालवलं तर पूर्ण सरकार पूर्ण गव्हर्नमेंट स्टॉप होणार, पूर्ण देश पूर्ण स्टॉप होणार। मला एक सांगा की ह्या कायदा जो आहे या कायद्यामध्ये काय या कायद्यामध्ये अशा काय समस्या वाटतात तुम्हाला जेणेकरून तुम्ही हे आंदोलन केलं? हा कायदा जर बघा हे ड्रायव्हर लोकांना नाही पगार, जर काय नाही 10 ना 15,000 पगारमध्ये ड्रायव्हर लोक फोटो करतात, बायका पोरं सोडून रात्री गाडी चालवतात। हा जर कायदा हे 7 लाख रुपये आणणार कुठून? हे 10,000 पगारमध्ये 7 लाख रुपये आणणार कुठून? आणि हा कायदा सगळ्यांना ड्रायव्हरांना नाही 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांना कायदा लागू होतो या। त्याच्यामुळे जो जेलमध्ये गेला बायका बरोबर उपाशी मारणारच असतं। अतिशय बेकार असा नियम आहे आणि माझे कॅमेरामॅन दाखवतील आपण दुसऱ्या एका कस्टमर जवळ युवकांना विचार हरकत नाही की 2-3 दिवस पेट्रोल 2-3 दिवस पेट्रोल नाही आहे आणि हा कायदा केंद्र शासनाने आणलेला आहे तिथून घे या संदर्भात काय सांगणार? हा कायदा आणला चुकीचा आणलेला ट्रक ड्रायव्हरांच्या विरोधातला कायदा आहे, याच्याबद्दल विचार करावा सरकारने। त्याच्यामुळं जनसामान्याच्या ज्या काही महत्त्वाच्या सोयीसुविधा आहेत त्याच्यावर पण परिणाम तर होणारच ना त्या गोष्टीचा। तुम्ही काय संदेश द्याल? संदेश फक्त सरकारने या गोष्टीकडे विचार करायला पाहिजे, ड्रायव्हरांच्या बद्दल हा जो कायदा आणला त्याच्याबद्दल। मित्रांनो, आपला कॉलेजचा युवक पण आहे आणि कुठल्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रीयल कॉलेजमध्ये आहे, कशासाठी आला तिथे? का पेट्रोल भरायला आला? कुठे राहतोस? बामणगावचा मुलगा आलेला आहे, पेट्रोल नसल्या कारणाने इथे पेट्रोल भरायला आलेला आहे। तर मित्रांनो, इथे एक माझी छोटी बघा छोटी सुद्धा आहे। का आली तू? मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे। का आलाच रे भाऊ इथे? पेट्रोल न्यायला आला? बोल पेट्रोल न्यायला बोल। पेट्रोल जमला तुमच्या गाडीचा? बघा छोटे चिमुकली सुद्धा पेट्रोल भरायला आलेले आहेत आणि त्या संदर्भात मित्रांनो अतिशय दुर्दैवाची अशी पेट्रोलसाठी रांगा लावत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही महिलांना सुद्धा प्रश्न विचारणार आहोत। काही हा जो काही पेट्रोलसाठी रांगा लागत आहे तर ह्या संदर्भात हा केंद्र शासनाने कायदा आणलेला आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण की इथे लाईन नसते कधी पेट्रोल पंपावर। नाही ताई बोलत नाही, आपल्या ताई नाचत आहेत थोड्याशा। ठीक आहे, आपण भरपूर जणांचं हां बोला की हा केंद्र शासनाने कायदा आणल्या कारणाने इथे ट्रक ड्रायव्हर बंद असल्या कारणाने इथे पेट्रोलला रांगा लागलेल्या आहेत, याबद्दल त्या कायद्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? हा कायदा चुकीचा आहे, याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक याला जाम त्रास होत आहे, लाईनीत उभं राहायला लागत आहे। हे कायदा यांनी बंद केला पाहिजे।
एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं आज भाजीपाला वगैरे महाग झाला, सध्या बटाटे पण महाग झाले. सगळंच महाग झाले आणि महागाई अजून वाढणार आहे. काय नाव तुमचं? कुरुळवरून आलो पेट्रोल भरायला, 10 किलोमीटरवरून पेट्रोल भरायला आलो इथं. गौरव सोले कुरुळवरून 10 किलोमीटर पेट्रोल भरा आलेले आहेत आणि त्यांचा नंबर लागू असे आपण आपल्याला लागला नंबर, लागला. आणि नंबर लागत आहे कुरुळ थळे यांचा. आणि आपल्यासोबत कुरुळवरून उसरला पेट्रोल भरायला आलेले लोक आहेत. त्या 10 किलोमीटर लांबून आलो पेट्रोल भरण्यास. काय नाव तुमचं? राकेश गाडगे. राकेश घाडगे 10 किलोमीटर लांब आलेले आहेत. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, गाडी पुढे जाऊ दे. तर मित्रांनो, हा जो काही कायदा आहे या कायद्याच्या संदर्भात कशा पद्धतीने नागरिकांमध्ये असंतोष आहे हे आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे हा कायद्याच्या संदर्भात सरकारने विचार करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. या रांगा बघू शकता तुम्ही ह्या उसरच्या पेट्रोल पंपावर अलिबागवरून लोक इथे पेट्रोल भरायला 15 किलोमीटर आलो आम्ही. हा 15 ते 20 किलोमीटर एवढ्या लांब 15 आहे. आहे. तुमचं नाव काय? विवेक पागार, कुठून? वाघोली. वाघोलीवरून आलेले आहेत. वाघोलीवरून पेट्रोल भरायला इथे आलेले आहेत. अतिशय दुर्दैव. अलिबागला पेट्रोल 1000-1500 लोक आहेत तिथे. अलिबागमध्ये 1000-1500 पेट्रोल भरायला लोक आहेत. त्याच्यामुळे हे इथे आलेले आहेत. थोड्या वेळात तिथे पेट्रोल संपणार आहे. त्यांना असं काय बोललं का आम्हाला तर भेटू नये? नाही पेट्रोल थोड्या वेळात संपणार आहे, पण तुम्हाला मिळेलच. तर ह्या कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे चुकीचं आहे सगळं. की चुकीचं म्हणजे हा कायदा आणून सरकारने योग्य केलं की अयोग्य? आयोग होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघू शकता की हे किती लोकांना पेट्रोल मिळेल देव जाणो. माझ्यासुद्धा गाडीमध्ये पेट्रोल नव्हता, परंतु जनसामान्याचा आवाज पत्रकार म्हणून सगळ्यांकडे पोहोचवण्यासाठी अतिशय एकावर इथे येऊन एक तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, जास्त मला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही. इथेच थांबतो. जर का मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.